राजमाता जिजाऊ यांची शपथ घेऊन, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचं निश्चित झाले आहे. मला अहमदनगर शहरवासीय आमदार करणारच आहेत हे निश्चित झालं आहे. कारण 4 वर्षापासून चाललेला हा सैनिक समाज पार्टीचा ऑनलाईन प्रचार हा महाराष्ट्रातील तमाम लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. 13 करोड लोकांपर्यंत पोहोचला आहे. 10 करोड मतदारापर्यंत पोहोचला आहे. आता माझं आज आव्हान आहे, जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त आव्हान आहे, महाराष्ट्रातील तमाम मतदारांना आव्हान आहे. अहमदनगर शहरातील, अहिल्यानगर शहरातील मतदार मला बिनबोभाट आमदार करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने मी आमदार होणार आहे म्हणजे मला मुख्यमंत्री करण्याचं कार्य हे महाराष्ट्रातील जनतेचं आहे. अहमदनगर जनतेची जबाबदारी पूर्ण झाली, ते आमदार करणार आहे. पण फक्त आमदार होऊन थांबता येणार नाही, कारण मुख्यमंत्री करायचं असेल तर कमीत कमी 200 आमदार सैनिक समाज पार्टी निवडून द्यायचे आहेत, असं मी आव्हान केलं आहे. महाराष्ट्रातील मतदारांना आव्हान केलं आहे. महाराष्ट्रातील मतदार जागरूक झाला आहे. महाराष्ट्रातील मतदार धैर्यवान झाला आहे. महाराष्ट्रातील मतदार हिंमतबाज झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांनी तय केलं आहे, निश्चित केलं आहे की सध्या राजकारणामध्ये चाललेली उलथापालथ, ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, पैशाचा भरमसाठ वापर, तरीही पैसा खर्चूनही हरतात, खोटा फिडून देतात, गुन्हे करतात, एकमेकाला धमकी देतात. हे करणाऱ्यांना बाजूला सारायचं असेल म्हणून महाराष्ट्रातील जनता सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडली आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीचे जे आंदोलन आहे, बौद्धिक आंदोलन आहे, क्रांतिकारक आंदोलन आहे, ही महाराष्ट्रातील दुसरी स्वातंत्र्याची लढाई जिंकायची आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं महाराष्ट्रातील जनतेला आव्हान आहे की महाराष्ट्रातील जनतेने अल्प खर्चात सैनिक समाज पार्टीचे 200 आमदार निवडून द्यायलाच पाहिजे आणि तुम्ही देणार आहात, ही कळकळीची तुम्हाला विनंतीच आहे. त्यामुळे आज माँसाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तुम्हाला आवाहन करण्यात आलं आहे, त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.